नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत. कृपा सिंधू या मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपण सगळे रोज देवपूजा करतो, देवघर सजवतो, फूल, दिवा, अगरबत्ती, धूप लावतो. पण कधी विचार केलाय देवघरातील छोट्या छोट्या गोष्टी आपल्या संपूर्ण घराचं नशीब कसं बदलवू शकतात? आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय साधी पण अत्यंत प्रभावी गोष्ट, जिचा परिणाम थेट घरातील वातावरण, मनशांती, भांडण, नकारात्मकता, वास्तुदोष यावर होतो. आणि ती गोष्ट म्हणजे देवघरातील मंगल कलश, म्हणजेच तांब्याभर पाण्याचे महत्व. आपल्या घरात देवघर जितके सुंदर असेल तितकेच घराचे वातावरणही सुंदर आणि सकारात्मक होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देवघरात मंगल कलश का ठेवावा, तांब्याभर पाणी का ठेवावे, ते कसे बदलावे, त्याचा उपयोग काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत. मंडळी, आपलं देवघर म्हणजे घराचं हृदय असतं. देवघर जितकं शुद्ध, स्वच्छ, शांत, तितकंच घर शांत, तितकंच मन स्थिर आणि तितकंच जीवन सुखी. शास्त्र सांगतं, जिथं देवाचं वास्तव्य आहे तिथे नकारात्मक शक्तींना प्रवेश नाही. पण आपल्याकडून नकळत काही चुका होतात, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. आता नकळत होणारे वास्तुदोष. मंडळी, आपण म्हणतो आमचं घर स्वच्छ आहे तरी त्रास का? कारण दोष नेहमी दिसत नाही. चुकून केलेली शब्दयोजना, राग, मत्सर, जळजळ, बाहेरून येणाऱ्या लोकांची नजर, मोबाईल, टीव्हीवरील नकारात्मक गोष्टी, स्वतःचे नकारात्मक विचार, हे सगळे घराच्या वातावरणात साठत जातात. आणि मग अचानक भांडण होते, आजारपण वाढते, पैशाची चणचण भासते, कामात अनंत अडथळे येतात. म्हणूनच आपण आपल्या शास्त्रात मंगल कलश सांगितला आहे. मंगल कलश हा देवघराचा अविभाज्य भाग आहे. कलश म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास. घरात मंगल कलश ठेवल्याने वास्तुदोष कमी होतो, घरात सुख, समाधान वाढते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भाड्याने राहत असाल किंवा स्वतःचे घर असले तरी देवघरात मंगल कलश ठेवणे आवश्यक आहे. कल्पना करा, एखाद्या भक्ताने घरात कलश ठेवला आणि त्याच्या जीवनात अचानक बदल झाला. घरातील भांडण कमी झाली, व्यवसायात प्रगती झाली. हेच मंगल कलशाचे सामर्थ्य आहे. कलशाशिवाय देवघर पूर्णच होत नाही. मंडळी, आता येतो आजचा मुख्य विषय. देवघरात पाण्याने भरलेलं भांड ठेवणं ही केवळ परंपरा नाही, ही आहे एक ऊर्जात्मक प्रक्रिया. मंडळी, पाणी म्हणजे काय? पाणी हे भावना शोषून घेतं, पाणी हे व्हायब्रेशन्स पकडतं, पाणी हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा साठवतं. याच कारणासाठी वैज्ञानिक सुद्धा म्हणतात, वॉटर हॅज मेमरी. अनेकांचा प्रश्न असतो, मग कलश स्टीलचा चालेल का? तांब हवंच का? चांदीच घ्यावी लागेल का? तर उत्तर शांतपणे ऐका. तांब हे सर्वात उत्तम, पितळही चालेल, चांदी फार शुभ आहे, स्टील नसेल पर्याय तरी चालेल, लहान वाटी, लोटीही चालते, पेलाही चालतो, मोठा तांबाही चालतो, पण पाणी झाकलेलं असायलाच हवं. मंडळी, आपल्या घरात कोण येतं हे आपण ठरवू शकतो, पण त्याच्या मनात काय आहे हे ठरवू शकत नाही. काही लोक समोर गोड बोलतात पण आतून जळत असतात, मत्सर करतात, नकारात्मक विचार घेऊन येतात. आणि हे पाणी काय करतं? मग त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा ही स्वतःमध्ये शोषून घेतं. म्हणूनच नजर दोष लागत नाही, बाधा लागत नाही, घर सुरक्षित राहतं. मंडळी, फक्त बाहेरचेच लोक नाही, आपल्या सुद्धा मनात कितीही विचार चालू असतात. मग काळजी असते, त्यात भीती असते, रागही असतो आणि निराशा पण असते. हे सगळं देवापर्यंत जाऊ नये म्हणून हे पाणी फिल्टर बनतं. मंडळी, तर हे पाणी आता कधी बदलायचं हे पाहूया. हे पाणी दररोज सकाळी पूजेनंतर बदलावे आणि जुने पाणी बेडरूम, हॉल, किचन असं घरभर शिंपडावे, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. थोडेसे पाणी घरातील प्रत्येकाने प्यावे आणि उरलेले पाणी झाडांना घालावे. मंडळी, दररोज त्या मंगल कलशाला हळदी कुंकू अर्पण करून फुले वाहावीत. भांडे स्वच्छ धुवून ठेवावे. डाग असलेलं भांड देवासमोर ठेवू नये. मंडळी, या साध्या पद्धतीने घरातील नकारात्मकता कमी होते, भांडण कटकटी कमी होतात, नजर दोष कमी होतात,
घरात सुख आणि समाधान नांदते आणि शुभत्व वाढते. मुलांच्या अभ्यासातही लक्ष केंद्रित होते. घरातील सदस्यांचे मन शांत होते, आजार कमी होतात. कल्पना करा, एखाद्या कुटुंबात सतत भांडण होत असते, त्यांनी ही पद्धत सुरू केली आणि घरात शांतता आली. हेच या पाण्याचे सामर्थ्य आहे. मंडळी, आजपासून ही पद्धत नक्की सुरू करा. तुमच्या घरात मंगल कलश व तांब्याभर पाणी ठेवा. याचा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल. तुमच्या घरात शांती आणि समाधान आणि सकारात्मकता वाढेल. मंडळी, श्री स्वामी समर्थांचा महाराजांचा जयघोष करून आपण आजचा व्हिडिओ संपूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.